स्वामी समर्थ. हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेतच असणार आणि मजेतच राहिलं पाहिजे. मागचे 2 व्हिडिओ बघितलात तेव्हा तुम्ही तिसऱ्या व्हिडिओवर आलात आणि आपली चालली आहे प्रेमाची जर्नी. हो, आपण प्रेम करायला शिकतोय स्वतःवर आणि स्वतःवर प्रेम करताना सगळ्यात भारी ज्यावेळेस आपण स्वतःवर प्रेम करतो, तुम्हाला नक्की सांगितलं मी मागच्या व्हिडिओमध्ये की सगळ्यात भारी ती जर्नी असते जी स्वतःवर प्रेम करायची असते. आणि सगळ्यात महत्वाचं, मी पण तुमच्यासोबत शिकते, थोडंफार शिकले, पण मी म्हणलं ना माझ्या जर्नी सोबत तुम्हाला पण घेऊन जायचंय मला, म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले. तर नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस प्रेमात उतरल्यावर अशी कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अवघड नसणार आहे जे तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही. आणि ह्या गोष्टी खूप 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 सुंदर आहेत. बघा ना, या धावपळीच्या युगामध्ये ना आपण स्वतःलाच विसरून जातो, स्वतःकडे लक्ष देणं विसरून जातो. आणि कुठली गोष्ट करायची म्हणली ना आपण, हा मला हे करायचंय, काही असू द्या XYZ, मला स्वतःसाठी हे करायचंय, पण आपण ते कधीच करत नाही. उदाहरण काय की चला एक्सरसाइज करायची, आपल्याला एखादं ठरवलंय की हा मी आजपासून काहीतरी करणार आहे, पण करतो का? अजिबात करत नाही. ते फक्त 1 ते 2 दिवस फॉलो करतो, त्याच्यानंतर ते सोडून देतो. पण तुम्ही विचार करताय का, तुम्ही स्वतः तुमच्या भोवतीचे जे आहेत ना, आधी तुम्ही हो, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे प्लीज स्वतःकडे लक्ष देत जावा. जर तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करणार नाहीत ना, तर दुसरेच काय तुमची व्हॅल्यू करतील. हो, पहिले स्वतःची व्हॅल्यू करा, आधी स्वतःवर या, नंतर बाकीच्या गोष्टींवरती जा. त्याच्यामुळे सांगितलं ना, मी जास्त वेळ न घेता आपल्याला तिसऱ्या दिवसाचा काय विषय आहे तो मी तुम्हाला कम्प्लीट सांगते. आधी आता आपल्याला ठरवायचंय शरीरावर, वरचा विषय चाललाय, आपण हळूहळू डीप मध्ये जाऊ, मधून पण काम करायचंय आपल्याला, पण आधी वरचा विषय घेऊ. शरीरावर तुम्हाला आता एवढ्या वयामध्ये तुम्हाला काहीतरी एक चॉईस करायची आहे, ज्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. आता एवढं सगळं असतं, आपलं केस, नाक, हात, पाय, डोळे, स्किन वगैरे, एवढा आता प्रश्न पडला की आम्ही काय चॉईस करायचं आणि काय काम करायचं त्याच्यावरती. काही एवढं ढीकभर विचार करायची गरज नाही, काही पण एक चॉईस करा, कोणती पण करा. हेअर करा, तुमचे केसांची केअर करा, स्किनची केअर करा. तुम्ही आंघोळीला गेल्यानंतर एखादं 10-15 मिनिटं, तुम्हाला जर 10-15 मिनिटं म्हणण्यापेक्षा थोडं कमी घ्या, पण काहीतरी वेळ द्या स्वतःसाठी. कधी कुणी म्हणतो ना की मला दर आठवड्याला तेल लावायचंय, पण बऱ्याच मी समोरासमोर पाहिलेल्या गोष्टी आहेत. कधी कधी ना आपल्या मैत्रिणी 2-2 दिवस डोकं विसरत नाहीत, घरातल्या लेडीज सिरियसली लक्ष देत नाहीत स्वतःकडे. एकदा सकाळी आंबाडा बांधून टाकला तो संध्याकाळी सुटला पाहिजे. सेम आहे. कधी कधी म्हणलं ना, नाही करत स्वतःचे नख पण नाहीत कापत. सिरियसली ह्या गोष्टी खऱ्या आहेत. स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत. गावाकडचा विषय बघितला ना, असं म्हणणं आहे, मी अशा पण बायका बघितल्या ना, स्वतःला लय अपडेट ठेवतात गावाकडे पण, आणि काही काय अशा आहेत ना अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाहीत. का बाबा, आयुष्य एकच आहे. विचार करता करता आयुष्य संपून चाललंय, पण स्वतःचा विचार करताय का? अजिबात नाही. मी म्हणते ना, स्वार्थीपणा घेत नाही मी. स्वतःचा विचार करणं म्हणजे अजिबात स्वार्थीपणाचा विषय येत नाही, तर केअरचा विषय येतोय. हा, तुम्ही केस वेळेवर धुवा, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी चेहऱ्यासाठी कुठल्या तरी काहीतरी केलं पाहिजे, एखादा स्पा करू वाटत होतं तुम्हाला, ते करा. तुम्ही काही करू शकता. तुम्हाला असं वाटत असेल ना, नाईट क्रीम लावायची होती मला स्किनला, सो नाईट क्रीम लावा. बघा ना, तुम्ही 21 दिवसानंतर तुमची स्किन चमकायला लागेल, माहितीये का? त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही असं काहीतरी डोक्यामध्ये घ्या की मला ह्या गोष्टीवर ना ह्या 21 दिवसामध्ये काम करायचं. मग ते काही असू द्या, जास्त नाही ना हो, तुम्ही बॉडी लोशन आणून लावू शकता ना. काहीच नाही केलं, 21 दिवस बॉडी लोशन लावा बस. मी म्हणलं ना, आता पण असे आहेत लोक, किंवा आता माझ्या बघतेय मी डोळ्याने, हा मला हे करायचंय, झोपायच्या टायमिंगला उठून घेऊन लावण्यासाठी पण जीवावर येतं. कारण मी स्वतः होते तशी. मला जर एखादी गोष्ट करायची म्हणलं ना, मी करत नव्हते, मला आवडत नव्हतं. पण आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये काय वेगळं आहे, आता एवढ्याशा गोष्टीत काय वेगळं का भेटणार आहे? तुम्हाला भेटणार आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी 21 दिवसानंतरची आहेत. ते कधी 21 दिवसानंतरचे उत्तर आहेत ते. आणि तुम्ही हे गोष्ट नक्की करा. कारण कसं आहे माहितीये का, कुठली गोष्ट सवय लावून घ्यायची आपल्याला, आणि म्हणून छोट्या गोष्टीवर ना आपल्याला डीप मध्ये जायचंय, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला आतमध्ये जायचंय ना, तर आधी वरतून काम केलं पाहिजे. सगळ्या गोष्टींना हॅपीनेस आणायचे. आता तुम्ही रुकी सुकी स्किन आहे, तुम्ही बघा तुमच्या हाताला, ठीक आहे ना, पण ती स्मूथ आहे, ती चमकते म्हणजे गोरं नाही हा, सावळे रंग पण खूप छान असतात भारी. असं नका ठरवू, रंगावरून जज नाही करत आहे मी. मग तुम्ही त्या गोष्टी करा. मी तुम्हाला सांगते की काय सांगते, कशासाठी सांगते, ही केली का, हिला माझं दुःख काय माहित असं ना. काही लोक असे पण आहेत माझ्या मागं, तुम्ही माझ्या सोबत ना कुठलं जरी टेन्शन जोडलं ना, तुला ही दुःख माहित आहे का, तुला ते दुःख माहित आहे का, मी अशी आहे ना, मी सगळ्यातून गेली.
सगळ्या गोष्टीतून गेलीये. हार्टब्रेक झालाय, लय मोठा झालाय. फॅमिली पासून दूर झालीये. नातेवाईकांनी नाव ठेवलंय का? नक्कीच ठेवलंय. मी सगळ्या गोष्टीतून गेले. मला आता काही वाटत नाही त्या गोष्टीचं, कारण मी सेल्फ लव्ह करते. हो, मी स्वतःवर खूप 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 प्रेम करते, कारण की मी आधी मला बघते. आणि मी तुम्हाला तेच शिकवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामुळे एक जरी व्यक्ती, एक जरी सिंगल पर्सन जरी ह्या गोष्टी करून जर स्वतःला बाहेर काढत असेल ना कचऱ्यामधून, बस सार्थक झालं माझं. याच गोष्टीसाठी मी काढले. आणि म्हणलं ना, मी प्रत्येक गोष्टीतून गेले, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पण त्या गोष्टीतून सगळ्यांनी निघा. म्हणून मी ही एक ऑप्शन घेतले मी सगळ्यांना समजवण्यासाठी. आणि प्लीज स्वतःची केअर करा, काळजी घ्या. आणि नक्कीच तुम्ही जे मी तुम्हाला सांगितले तुमच्या मनाने चॉईस करून, मग ते काही असू द्या, तुमचे केस असू द्या, तुमची स्किन असू द्या, तुमचा हात असू द्या, पाय असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, त्याच्यावर तुम्ही काम करा. तुमचे हे हात तुम्हाला कामाला येणार आहेत. ही तुमच्यासाठी दिवस रात्र कष्ट करतात, हा ना. हे हात दुसऱ्याचे नाहीत. ह्या हातांची तुम्हाला केअर करायची आहे. ह्याची केअर करा ना. तुम्ही काय करताय? बाई त्याचा फोनच आला नाही, बाई त्यानं मला मेसेजच केला नाही, ती मला बोलतच नाही, तिनं मला ब्लॉक केलंय. एवढंच आहे का लाईफ मध्ये तुमच्या? अरे स्वतःला तेवढं प्रिपेअर करा ना, की ती नाही. आपल्याला बघा, आपल्याला कधी आरशात जाऊन स्वतःला एकदा स्माइल करून बघा ना. दुसऱ्याच्या नजरेने बघण्यापेक्षा ना, एकदा आपल्या नजरेने बघा. आणि तुम्हाला कळतच, म्हणजे थोडं जरी आयडिया येत असेल, यार मला प्लीज तुम्हाला काय समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे, तुम्ही स्वतःसाठी जगा. शेवटी ना जाणार आहे, संपणार आहे, आणि जगलो कधीच नाही असं होणार आहे. म्हणून मी सांगते ना, ही सेशन फॉलो करा, व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हवं तर मी तुमच्यासाठी ऑप्शन देते, सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, पण कमेंट आणि लाईक करा. का करा? कारण मला कळेल की मी जे कष्ट घेले ना तुमच्यासाठी, तर मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते ना, ती फळाला जाते. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडत असेल तर ते प्रश्न विचारा. नक्कीच तुम्हाला जरी आपल्या व्हिडिओ मधून किंवा आपल्या ह्या सेल्फ लव्ह मध्ये तुम्हाला काही शोधायचं असेल, काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल, त्याचे पण उत्तर तुम्हाला नक्कीच भेटते. तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय मिळणार आहे. प्रत्येकाच्या कमेंटला. अहो तर माझ्या दुसऱ्या व्हिडिओला कोणा एखाद्या वेळेस भेटायचं नाही रिप्लाय, पण सेल्फ लव्हच्या मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणार आहे, कारण की मी तिथून जगायला शिकलीये. तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला पण तेवढंच प्रेम देणारा, लाईक कमेंट शेअर करणारच आहात माहिती आहे, आणि स्वतःवर प्रेम करायला पण चालू करणार आहात. सो आय लव्ह यू ऑल ऑफ यू. बाय, टाटा.